नमस्कार मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी ही दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजतापासून संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी व इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र कशा प्रकारे डाउनलोड करायचे आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. यासाठी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधील गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे MSCE पुणे. MSCE पुणे टाईप केल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला mscepune.in ही वेबसाईट दिसेल. या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी डाव्या बाजूला शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 8वी ही टॅब दिसत आहे. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी शाळा लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्या शाळेचा यूजर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी दिसेल आणि खालीच आपल्याला इयत्ता 5वी ऑल ॲडमिट कार्ड्स आणि इयत्ता 8वी ऑल ॲडमिट कार्ड म्हणजे एका वर्गातील 5व्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड या ठिकाणी आपल्याला या ठिकाणाहून आपल्याला डाउनलोड करता येईल. आणि इयत्ता 8वीचे सर्व विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. आता या ठिकाणी आपण इयत्ता 5वी ऑल ॲडमिट कार्ड यावर आपण क्लिक करणार आहोत. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्या वर्गातील 5वीतील जेवढ्या विद्यार्थ्यांचे आपण फॉर्म भरले असतील त्या सर्वांचे ॲडमिट कार्ड या ठिकाणी दिसेल. आणि खाली आपल्याला प्रिंट हे ऑप्शन दिसत आहे. यावर क्लिक करून आपण सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट एका क्लिकमध्ये आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे इयत्ता 8वीचे सुद्धा सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आपण एका क्लिकमध्ये या ठिकाणी डाउनलोड करू शकतो. तर अशा प्रकारे इयत्ता 5वी व इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचे हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचे आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.